महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे। स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही उमेदवार न दिल्यानं या दोन्ही समित्या आज सेनेच्या खिशात जाणार असल्याचं स्पष्ट आहे। स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं उमेदवारी दिलेले रमेश कोरगावकर आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार शुभदा गुडेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्याची अधिकृत घोषणा आज होईल। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला 128 जागांपैकी सर्वाधिक 78 जागा मिळाल्यात। त्यामुळे इथंही भाजपचाच महापौर आणि उपमहापौर बसणार हे आता निश्चित आहे। भाजपकडून नितीन काळजे यांना तर राष्ट्रवादीकडून श्याम लांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। संपूर्ण मुंबई होळी साजरी करण्यात दंग असताना धारावीतली संगम गल्ली गोळीबाराच्या घटनेनं हादरून गेली। संगम गल्लीत अज्ञातानं केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय। दरम्यान हल्लेखोराची ओळख पटली नसून कोणत्या कारणावरून ही हत्या झाली हे देखील अजून कळलेलं नाहीये। या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात हत्येच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। या हत्या प्रकरणाचा छडा लावण्याचं आव्हान धारावी पोलिसांच्या समोर असणार आहे। भिवंडीतील काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय। मनोज म्हात्रे हत्या प्रकरणातील सूत्रधार प्रशांत म्हात्रेसह 19 आरोपींवर मोक्का लावण्यात येणार आहे। आतापर्यंत पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। 14 फेब्रुवारीला भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। वैयक्तिक आणि राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर इथं समुद्रात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झालाय। बोटीतून पडल्यानं 32 वर्षीय गौरव तारगेंचा मृत्यू झालाय। मूळचा धुळ्याचा असलेला गौरव सध्या कामानिमित्त पुण्यात राहत होता। मित्रांसोबत होळीसाठी तो दिवेआगर इथल्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला आला होता। त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे। खोपोलीत लोकलच्या धडकेनं एकाचा मृत्यू झालाय। खोपोली रेल्वे स्टेशनच्या जवळ ही घटना घडली आहे। 62 वर्षीय काशीप्रसाद जयस्वार असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे।